शासन निर्णयाला केराची टोपली, टेमुर्डात ग्रामस्थांचं आर्थिक नुकसान। वरोरा तालुक्यातील टेमुर्डा ग्रामपंचायतीत शासन निर्णय वेळेत अंमलात न आणल्यामुळे ग्रामस्थांचं आर्थिक नुकसान झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आलाय। शासनानं लोकहितासाठी काढलेला GR दिनांक 20 नोव्हेंबर रोजी ग्रामपंचायतीस प्राप्त झाला होता। मात्र नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात कोणती ग्रामसभा न घेता या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली नाहीये। परिणामी डिसेंबर महिन्यात घरपट्टी कर भरलेल्या अनेक ग्रामस्थांना शासनाच्या सवलतीचा लाभ मिळू शकला नाही आणि त्यांचं प्रत्यक्ष आर्थिक नुकसान झालंय। दिनांक 2 जानेवारी रोजी झालेल्या विशेष ग्रामसभेत सरपंच सुचिता ठाकरे यांनी या विलंबाची जबाबदारी स्वीकारत ग्रामस्थांचं नुकसान झाल्याचं मान्य केलंय। यामुळे ग्रामपंचायत प्रशासनातील नियोजन शून्यता व कर्तव्यातील गंभीर दुर्लक्ष स्पष्ट झालं आहे। विशेषतः ग्रामसेवक PL बोरचाटे यांनी GR मिळूनही वेळेत ग्रामसभा न घेतल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे। या प्रकरणी जबाबदारी निश्चित करून दोषींवर तात्काळ कारवाई करावी व ग्रामसेवकाची बदली करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली असून याबाबत चंद्रपूरचे जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूज चॅनल करता वरोरा प्रतिनिधी आशिष कोटकर यांचा रिपोर्ट। ग्रामपंचायत टेमुर्डामध्ये एक गंभीर प्रकार उघडीस आला आहे आमच्या। तर याच्यात असं घडलं आहे की टेमुर्डा ग्रामपंचायतला 20 नोव्हेंबरलाच एक GR प्राप्त झाला, परंतु त्या GRची अंमलबजावणी 31 डिसेंबरची तारीख त्याची लास्ट होती। ती तारीख लुटूनसुद्धा ग्रामसेवक व सरपंचांनी तो GR अंमलात आणला नाही। त्यामुळे एक गंभीर असा निष्काळजीपणा यांचा समोर आला आहे। त्यामध्ये ग्रामस्थांचे ज्या लोकांनी डिसेंबर महिन्यामध्ये ते घर टॅक्स भरला आहे त्या लोकांचे आर्थिक नुकसान झाले आहे व जर कदाचित 31 मार्चचा जर GR नवीन पारित झाला नसता तर ग्रामस्थांचे आमच्या संपूर्ण टेमुर्डावासियांचे एक फार मोठे नुकसान झाले असते व योजनेपासून समस्त ग्रामवासी वंचित राहिले असते। या संदर्भात आम्ही ग्रामसभा लावण्याचे आग्रह केला।